नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर इथे बघा मी कॉर्न घेतलेले आहे। तर एक कॉर्न मी पूर्ण इथे घेतलेले आहेत दाणे आणि ते जाडसर असे मिक्सरला वाटून घेतले। त्यानंतर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तर 2 शिमला मिरच्या मध्यम आकाराच्या इथे मी ह्या कट करून घेतल्या आहेत। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे इथे करून घेतलेले आहेत, ते सुद्धा इथे मी टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा, तो सुद्धा चॉपरमध्ये छान बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि हा कांदा सुद्धा इथे आपण टाकून घेणार आहोत। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे कॉर्नचे कटलेट म्हणा, नगेट म्हणा असे बनवणार आहोत। तर इथे बघा आमचूर पावडर, धने जिरे पावडर, तिखट, हळद आणि मीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्या चवीनुसार कमी अधिक प्रमाण तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे बघा मी पुढचं साहित्य टाकणार आहे। तर ते आहे बघा, इथे उकडलेला बटाटा घेतला आहे। तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, तर ते इथे आपण टाकून घेणार आहेत। आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने असे नगेट्स बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा मी पाव चमचा एवढा हिंग टाकून घेतला आहे, भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली आहे। तुम्ही कोथिंबीरच्या ऐवजी इथे बारीक चिरून पालक, मेथी हे सुद्धा वापरू शकतात। अशा पद्धतीने छान वेगवेगळ्या भाज्या तुमच्या मुलांच्या, घरातल्या सगळ्यांच्या पोटात जातील आणि छान हे पौष्टिक असे नगेट्स किंवा कटलेट तयार होतात। वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात। तर इथे मी तांदळाचं पीठ पाऊण वाटी आणि 1 वाटी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा छोट्याशा खलबत्त्यामध्ये मी लसण अद्रकचं जाडसर असं वाटण करून घेतले, ते इथे टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे डाळीचं पीठ, तांदळाच्या पिठाच्या ऐवजी पोहे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून वापरू शकतात। तर अशा पद्धतीने बघा हे छान असे घरच्याच साहित्यामध्ये आणि भरपूर साऱ्या भाज्यांनी युक्त असे पौष्टिक नगेट्स आपण इथे तयार करणार आहोत। आणि अजून छान याला टेस्ट येण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण आता चांगलं एकसारखं कालवून घेणार आहोत। इथे वरतून आपल्याला कुठलाही वेगळं पाणी वापरायचं नाहीये, जे भाज्यांच्या ओलाव्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय आणि छान याचे मस्त आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही याचे कटलेट करून घ्या, नगेट्स करून घ्या, जे तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्हाला हे करायचं आहे। तर भाज्यांच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित चांगलं कालवून भिजवून घ्यायचं आहे। तर एकदम मस्त असे होतात। आणि अशा पद्धतीने तयारी करून जर तुमच्याकडे अचानक कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे सर्व पीठ रात्रीच तयार करून ठेवू शकतात आणि याचे छान कटलेट वगैरे करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात। आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचे तर त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही फ्रीजच्या बाहेर काढून याला मस्त छान शॅलो फ्राय, डीप फ्राय तुमच्या आवडीनुसार करून सर्व करू शकतात। मुलांच्या छोट्या बुकेसाठी संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा तुम्ही हे छान नगेट्स किंवा कटलेट्स करू शकतात। तर मी अशा शेपमध्ये सगळे करून घेतलेले आहेत। तुम्ही गोल आकार देऊन त्याला चपटं करून तसा सुद्धा शेप देऊ शकतात, हार्ट शेप देऊ शकतात। तर तुम्हाला जे आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे करून घ्या। तर इथे मी हे डीप फ्राय करणार आहे। तुम्ही शॅलो फ्राय करू शकतात किंवा मग एअर फ्रायरला किंवा तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही याला कमी तेलामध्ये छान तयार करून घेऊ शकता। तर इथे मी आता डीप फ्राय करून घेणार आहे। तर गॅस आपण हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे सुरुवातीला आणि छान हे खालच्या बाजूने सेट झाले की मग थोडासा गॅस आपण मीडियम करणार आहोत। तर हे मस्त असे आतून बाहेरून चांगले असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर एकदम छान अशा चवीचे हे तयार होतात। आणि आता कॉर्नचा सीझन चालू आहे, त्यामुळे कॉर्नच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण ट्राय करत असतो। तर ही सुद्धा एक छान अशी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ही घरी ट्राय करून बघा। आणि मुलांच्या छोट्या टिफिनसाठी म्हणजे छोटी जी सुट्टी होते मुलांची, त्यासाठी सुद्धा तुम्ही हे छान नगेट्स किंवा कटलेट्स देऊ शकतात। तर मुलांना सुद्धा आवडतील, कारण की भरपूर साऱ्या भाज्या याच्यामध्ये आहेत आणि एकदम क्रिस्पी लागतात वरतून आणि आतून सॉफ्ट असे आहेत। तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडतील असे कटलेट्स वगैरे आहेत। तर तुम्ही इथे बघा या पद्धतीने छान चॉकलेटी रंग येईपर्यंत, मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत। आणि आता हे अशा पद्धतीने मी सगळे तळून घेतल्यानंतर हा जो केचप इथे मी सर्व केला आहे तो होममेड केचप आहे। याचा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। तर त्याच केचपसोबत आता हे मी इथे सर्व करून घेणार आहे। तर तुम्ही याच्यासोबत पुदिन्याची चटणी, मेयोनीज हे सुद्धा वापरू शकतात। तर मी इथे केचप वापरलेला आहे। तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। इथे बघा मी तुम्हाला छान तोडून दाखवते, बघा आतून किती छान सॉफ्ट असे झालेले आहेत। तर मस्त अशी ही रेसिपी आहे, अगदी साध्या सोप्या साहित्यामध्ये तयार होते आणि झटपट तयार होते। तर नक्की तयार करून बघा, खा, प्या, मजा करा। थँक्यू, धन्यवाद।